नमस्कार, रश्मी बोरकर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तळलेल्या मोदकाचा दुसरा प्रकार पाहू। व्हिडिओ तुम्ही पूर्ण न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित टिप्स सगळ्या मिळतील आणि त्याप्रमाणे तुम्ही करा। तळलेले मोदक करण्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे। हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बारीक, हा मैदा घेतलेला आहे। गव्हाचं पीठ 1 कप घेतलंय, 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि हा 2 मुठी रवा घेतलेला आहे बारीक। आता याच्यासाठी लागणारं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। हा एक अर्धा टीस्पून मीठ घेतलेला आहे। आता हे सगळं एकत्र आपण मिक्स करून घेऊया आणि ह्यासाठी अर्धा कप आपण तुपाचं मोहन घ्यायचंय। साजूक तूप घेतलेलं आहे आणि मोहन गरम करण्यात ठेवलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आणि आता हे गरम करून घेतलेलं तूप आहे अर्धा कप, ते त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्या। मिक्स करून घेतल्यानंतर जरा कोमट झालं पाहिजे, कारण गरम असलेल्या ह्याच्यात हात घालाल तर भाजेल, तर जरा थांबून नंतर हाताने चांगलं मिक्स करून घ्या। आणि मैदा आणि गव्हाचं प्रमाण आहे ना, त्याच्यात कमी जास्त केलं तरी हरकत नाही। चांगलं गार झालं आणि हाताने असं छानपैकी मिक्स करून घेऊया। हे बघा मिक्स करून झालेलं आहे आपलं। आणि ह्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून पाणी घ्यायचं आणि मगच मळायचं, एकदम टाकू नका। पीठ आपल्याला पातळ नाही करायचं। हे तूप सारखं अगदी सगळ्या पिठाला लागलेलं आहे। 1 कप आपण पाणी घेतलेलं आहे मापाने। आधी मी अर्धा कप टाकलेला आहे, बघूया आपण ह्यामध्ये पाणी मळलं जाईल का। घट्ट आहे त्यामुळे अजून थोडं पाणी घेतलंय, म्हणजे जवळजवळ पाऊण कप आपल्याला पाणी लागलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला झाकून ठेवून द्यायचंय, म्हणजे रवा आहे तो चांगला फुगला जाईल। अशा पद्धतीने चांगलं मळून घेतलेलं आहे बघा। पाऊण भांड आपल्याला बरोबर पाणी लागलेलं आहे। अशा पद्धतीने आपण आता हे झाकून ठेवूया 1 तास आणि त्यानंतर पुन्हा मळायचं आणि मग करायला घ्यायचे। आपल्याला मोदक वळायला घ्यायचे। वळायला म्हणजे आधी हे पारी करून घ्यायची आणि त्यानंतर मोदक। 1 टेबलस्पून साजूक तूप टाकलंय, त्यामध्ये आपण काजू आणि बदाम हे तुकडे करून घेतलेले आहेत, पाव कप। ते चांगलं फ्राय करून घेऊया आणि बाजूला काढून मग आपल्याला गूळ वितळून घ्यायचे। हे बघा असं गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे। आता हे आपण काढून घेऊया। यातच आपण पाव टेबलस्पून खसखस टाकून घेऊया आणि हे सुद्धा खमंग भाजून घेऊया। गूळ टाकून घेऊया आणि गूळ वितळून घेऊया। आता आपण काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि खसखस, जर तुम्हाला ह्याच्यात घ्यायचं नसेल तर तुम्ही तसंही स्किप करू शकता। गॅस कमी ठेवा आणि वितळून घ्या। गूळ वितळलेला आहे, ते आपण खसखस भाजलेली म्हणून त्याच्यात खसखस दिसत आहे थोडी। आता त्यामध्ये
खवलेलं खोबरं टाकायचं आणि मिक्स करायचं. 1-2 मिनिटच मिक्स करायचं. बघा एक बरोबर 5 मिनिटं मी मीडियम गॅसवर शेकवलेलं आहे बघा, आणि एकदम छान झालेला आहे. आणि ह्याला चांगली अशी चमक आली की मग त्यावेळेला आपल्याला हे तळलेले बदाम, काजू आणि खसखस आहे ते टाकून घेऊया आणि मिक्स करूया. आणि गॅस बंद करायचं आणि मग वेलची, जायफळ जे आवडत असेल ते आपल्याला टाकून घ्यायचंय. यामध्ये आपण तुपावर हे सगळं फ्राय करून घेतलेलं, म्हणून आपल्याला 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तुम्हाला जर अजून आवडत असेल तर तुम्ही वरून तूप टाकू शकता. जास्त तूप टाकू नका, कारण आपण तळलेले मोदक करणार आहोत तर त्याच्यातून बाहेर पडायला नको. हे बघा अशा प्रकारे आपला चूर्ण एकदम मस्त झालेली आहे. कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. आणि आता आपण टाकणार आहोत. गॅस बंद करते आधी. बघा अशा पद्धतीने मोकळा झाला पाहिजे. वेलची आणि जायफळ गॅस बंद केल्यावर अशासाठी टाकायचं की त्याचा स्वाद आणि सुगंध तो राहिला पाहिजे. झालेलं आहे आपली चूर्ण रेडी. पीठ आपलं छान फुगलेलं आहे. गव्हाचं पीठ, मैदा आणि रवा. रवा फुगण्यासाठी आपल्याला पीठ तिंबवून ठेवावं लागतं. हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. आता ह्याचे समान एकदा पुन्हा असं छान मळायचं आणि समान गोळे करून घ्यायचे की जेवढे तुम्हाला मोदकाची साईज हवे त्याप्रमाणे गोळे करून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे एक साईजचे गोळे करून घेऊया आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. हा 21 गोळे झालेले आहेत. आता आपण पारी लाटायला घेऊया. हे बघा अजिबात तूप, तेल किंवा पीठ वगैरे काही लावायचं नाहीये. आणि अशा पद्धतीने पारी लाटून घेऊया पूर्ण. तुम्हाला जाड जेवढी हवे तेवढी घ्या. अतिशय जाड करू नका, मग कच्चे राहतात मोदक, खुसखुशीतपणा येत नाही. अशा पद्धतीने मी एक एक करून पारी लाटून घेणार आहे. पारीची जाडी बघू शकता तुम्ही. एकदम मीडियम साइज मध्ये जाड ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने आपण एकत्र लाटून घेतलेले आहेत. आता आपण मोदक वळायचे कसे हे पाहूया. तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे टिश्यू पेपर टाकून भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे कळ्या पाडायच्या आहेत बघा पारीला. जेवढ्या जवळ अगदी काढाल ना कळ्या तेवढा मोदक खूप सुंदर दिसतो. आणि मोदकाच्या तोंडामध्ये भरपूर असं चून टाकायचंय आणि नाक पूर्ण गच्च बंद करायचंय, नाहीतर तेलात लगेच ओपन होऊ शकतं. म्हणून हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व हे मोदक
रेडी करून घ्यायचे आहेत। दुसरी एक पद्धत दाखवते। अशा पद्धतीने आधी चूर्ण घ्यायचं आहे आपल्याला 1 हात चमचा आणि साईडनी कळ्या काढायच्या। जे तुम्हाला योग्य वाटेल आणि सोपं वाटेल असं करा। आता मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने नाक सुद्धा छान उंच काढून घ्यायचं। बघा मोदक किती छान झालेला आहे। बेताचं तेल तापवून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला फ्लेमवर हे सगळे तळून घ्यायचे। हाय फ्लेम करू नका, कारण ते आत कच्चे राहतील आणि वरूनच फक्त कुरकुरीत होतील। अशा पद्धतीने आपण खमंग तळून घ्यायचे आहे। एक बाजू तळून झाल्यानंतर दुसरी बाजू झाऱ्यामध्ये टाकून आपण तळून घ्यायचे, कारण मग ते उलटत राहतात ना, वजन त्यांच्या नाकाकडे असतो त्याच्यामुळे। तर हे नाकाकडची बाजू आधी चांगली फ्राय करून घ्यायची। तोपर्यंत आपण दुसरी बॅच आपण रेडी करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आता आपण झाऱ्यामध्ये हे ठेवून वरची बाजू जी पांढरी असते ती आपण खमंग झारा आपण तेलामध्ये ठेवायचा आहे आणि तळून घेऊया। कारण नाकाकडची बाजू असते ना ती जड असते, त्याच्यामुळे सारखे ते उलटत असतात। एक बाजू खमंग झाल्यानंतर दुसरी बाजू खमंग तळून घ्या। अशा पद्धतीने तेलात बुडेल जी बाजू तळायची आहे ती, आणि हे असे तळून घेऊया। पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक याच पद्धतीने तळून घेऊया। हे असे आपण रवा, मैदा आणि गव्हाचं पीठ वापरून हे केलेले मोदक आता रेडी झालेले आहेत। आता आपण प्लेटमध्ये सजवून घेऊया। पहा कुरकुरीत असे खुसखुशीत मोदक आपले रेडी आहेत। तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत झालेत। तर मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने मोदक एकदम आतपर्यंत बघा मस्तपैकी पारी आहे ती एकदम तळली गेलेली आहे। आपले मोदक एकदम खुसखुशीत झालेले आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही करा आणि तुम्हाला मोदक कसे वाटले हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। यंदाच्या गणपती बाप्पाच्या नैवेद्याला ही तळलेल्या मोदकांची रेसिपी ज्यात ती 2 टाकलेल्या आहेत आधीच्या आणि नंतर मी टाकणार आहे, त्यातला एक प्रकार तरी करून बघा। नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडेल। घरातल्या मंडळीला खुश करण्यासारखाच आहे आणि 15 दिवस 20 दिवस महिनाभर टिकण्यासारखा आहे। तर चला मग तयारीला लागा आणि आपल्या यावेळेच्या गणपतीला तळणीचे मोदक तुम्ही करून बघा। आणि उकडीच्या मोदकांची लिंक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ती सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। तीही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसह शेअर करू शकता। अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।